नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण महत्त्वाचे जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न क्लिअर करणार आहोत। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, काय म्हटले बघा, खेळाच्या संदर्भातला प्रश्न आहे, हा येऊ शकतो तुम्हाला 100%। बघा, खेलो इंडिया वनवासी खेळ 2026 ही जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा किंवा या स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे असं या ठिकाणी म्हटलंय आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो, छत्तीसगड असं उत्तर आहे। मग तुम्हाला प्रश्न कसा तयार केला जाणार आहे, तर खेलो इंडिया वनवासी खेळ 2026 ही स्पर्धा कोणत्या राज्यामध्ये पार पडली अशा पद्धतीचा प्रश्न येईल, तर त्याचं करेक्ट उत्तर असलं पाहिजे छत्तीसगड। लक्षात राहू द्या, ओके, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आणि आता पुढे चला, इथे बघा काय म्हटलंय, खेलो इंडिया ट्रायबल गेम्स म्हटलंय त्यांनी आणि हे छत्तीसगडमध्ये अशा पद्धतीने आहे। आणि त्याचा बघा, हे मोरवीर हा जो आहे हा त्याचा काय आहे, तर मॉस्कोटो आहे बघा, ओके, हे त्याचं म्हणजे सिम्बॉल म्हणलं तरी हरकत नाही आहे। आणि बघा, यामध्ये 7 मेडल कॉम्पिटिशन्स होणार आहेत, त्यानंतर 2 डेमो गेम्स होणार आहेत आणि त्यानंतर ह्याची सुरुवात 25 मार्च म्हणजे आजपासूनच झालेले आहे, ओके। 6 एप्रिलपर्यंत हे जे खेळ आहेत ते चालणार आहेत। आणि कोणत्या शहरामध्ये, रायपूर हे पण विचारलं जाणार आहे बघा, रायपूर हे पण विचारलं जाणार आहे, छत्तीसगड मधलं रायपूर। त्यानंतर परत पुढे बघा, जगदलपूर आहे, जगदलपूर हे पण विचारलं जाईल। आणि त्यानंतर सुरगुंज अशा पद्धतीने। आणि तुम्हाला चौथा कुठला तरी पर्याय दिला जाणार आहे आणि तुमचं चौथं उत्तर असणार आहे, हे लक्षात ठेवा बघा। अशा पद्धतीचे हे प्रश्न या ठिकाणी तयार होतील, ओके। खेलो इंडियावरती बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये काय असतात, प्रश्न आपल्याला बघायला मिळतात, PYQ आहेत त्याच्यावरती। आता पुढे जाऊयात, बघा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, हे एक विधेयक होतं, नारी शक्ती वंदन अधिनियम हा आता कायदा झालेला आहे। आणि नारी शक्ती वंदन अधिनियम हा जो कायदा आहे, हा कायदा का तयार करण्यात आला होता, कशाशी संबंधित आहे, तर याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, महिला आरक्षणाच्या संदर्भात आहे, हे देखील लक्षात राहू द्या बघा। आता विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या काय झालं होतं, क्लिअर करा। तर 2029 मध्ये देशाचं राजकारणच बदलणार आहे। का बदलणार आहे, कारण लोकसभेमध्ये किती सीट आहेत सध्या, तर 543 जागा आहेत, बरोबर आहे, 543 जागा आहेत। तर उद्या म्हणजे येणाऱ्या काळात ही 2029ला या जागा वाढणार आहेत आणि या जागा वाढून या निवडणुकच होणार आहे तेव्हा, आणि 543 ऐवजी 816 एवढ्या जागा होणार आहेत। आणि 816 एवढे हे जे खासदार आहेत हे त्या नवीन म्हणजे इमारतीमध्ये बसू पण शकणार आहेत, या पद्धतीची ही इमारत तुम्हाला बघायला मिळते। आणि महिलांना यापैकी किती जागा असणार आहेत, तर 273 जागा असणार आहेत, 200 किती असणार आहेत, 73 जागा असणार आहेत, ओके। आरक्षण आहे महिलांना किती टक्के, 33% आरक्षण आहे। आणि कशामध्ये, एक तर लोकसभेमध्ये आहे आणि त्याचबरोबर विधानसभेमध्ये। ही घटना दुरुस्ती किती होती मला कमेंट करून सांगा तुम्ही, शेवटची घटना दुरुस्ती सांगा किती होती आणि कधी झाली ती घटना दुरुस्ती। 2025च्या जागतिक हवा गुणवत्ता अहवाल हा एक अहवाल आहे आणि हा जो अहवाल आहे मित्रांनो, हा अहवाल IQ इयर या संस्थेच्या माध्यमातून पब्लिश केला जातो। आणि कोणता देश जगातील सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे, तर याचं करेक्ट उत्तर काय आहे, पाकिस्तानच आहे। बघा किती वाईट अवस्था आहे, पाकिस्तान हा जो देश आहे मित्रांनो, हा देश आता जगामध्ये सर्वात जास्त प्रदूषित देश असणार आहे, ओके, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता त्यानंतर परत आता बघा, जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणतं असणार आहे, तर ते शहर भारतातलं, ही खूप दुःखाची गोष्ट आहे, उत्तर प्रदेश मधलं, दिल्ली नाही बरं का, लोणी नावाचं शहर आहे। हा 100% प्रश्न येईल, कारण बऱ्याच जणांना वाटतं दिल्ली उत्तर आहे का, तर त्याचं दिल्ली उत्तर नाही आहे। आणि भारताचा जगात कितवा क्रमांक आहे, तर 6वा क्रमांक आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या बघा, ओके। भारताचा जगात
कितवा क्रमांक आहे? 6वा क्रमांक आहे. कोणत्या? तर जागतिक हवा गुणवत्ता अहवालामध्ये. ओके, लक्षात राहू द्या. आता आपण पुढे जाऊयात. नंतर काय म्हटलंय? समान नागरी कायदा याचं जे काय कलम आहे हे कलम तुम्हाला 44 लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेला आपल्याला विचारलं जातं. आणि ज्याला आपण काय म्हणतो तर युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणतो इंग्लिशमध्ये. हे जे विधेयक आहे हे विधेयक पारित करणारे गुजरात हे देशातलं कितवे राज्य ठरले आहे किंवा कितवं राज्य आहे? तर ते दुसरं राज्य आहे. कारण पहिलं राज्य हे उत्तराखंड आहे बघा. आणि गोव्यामध्ये ऑलरेडीच गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं राज्य होतं. तर पोर्तुगीजांनीच या ठिकाणी काय लावला होता? तर UCC लावलं होतं. म्हणजे युनायटेड सिव्हिल कोड त्यांनी म्हणजे अगोदरच सुरुवातीपासूनच लावलेलं आहे. म्हणून ते काय राज्य तसं होणार नाही. स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य उत्तराखंड आहे. आणि सध्या दुसरं राज्य विधेयक पास करणारं कोणतं राज्य ठरलंय? गुजरात ठरलं आहे. ओके, मंगळवारी विधेयक मांडलंय बरं का, लक्षात ठेवा. आता इथे काय म्हटलंय बघा, व्यवस्थित समजून घ्या. गुजरात गव्हर्नमेंट तर इंट्रोड्यूस युनिफॉर्म सिव्हिल कोड हा मांडलेला आहे त्यांनी. कुठे? तर त्यांच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये मांडला आहे. त्यांच्या विधिमंडळामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? मांडलेलं आहे. आणि लक्षात घ्या, पॉलिगमी इज स्ट्रिक्टली बॅन्ड आणि विथ व्हायोलेशन बघा तर पनिशेबल बाय अप टू 7 years ऑफ इम्प्रिसोनमेंट. 6-7 वर्षाची शिक्षा पण त्यांनी काय केलेली? दिलेली, नियम जर पाळले नाहीत तर. त्यानंतर मॅरेज सेरेमनीज, लग्न विधी जे आहेत त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी नियम दिलेला आहे. हा जो कायदा आहे समान नागरी कायदा हा लग्न विधीच्या संदर्भात लागू होणार आहे. वारसा हक्काच्या संदर्भात लागू होणार आहे. मालमत्तेच्या संदर्भामध्ये हा लागू होणार आहे. हे देखील लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर पुढे काय म्हटलंय बघा, स्टील फॉलो रिलिजियस कस्टम्स. म्हणजे लग्न विधी हे आपापल्या धर्मामध्येच होतील. धर्माच्या विधी हा यामध्ये हस्तक्षेप केला जाणार नाहीये. बट रजिस्ट्रेशन ऑफ मॅरेज, परंतु आपल्याला काय करावं लागणार आहे? लग्न जर केलं तर हे लग्न रजिस्टर करणं हे कंपल्सरी आहे. आणि रजिस्टर जर केलं नाही तर जवळपास 10,000 काय फाईन बसू शकतो बरं का, लक्षात राहू द्या. आणि डायव्होर्स हे जे आहे हे रजिस्टर करणे हे या गोष्टी हे मॅन्डेटरी असलेलं या कायद्याने सांगितलेलं आहे. म्हणून या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर मिनिमम मॅरेजेबल एज जे आहे ते 21 वर्ष पुरुषांसाठी, 18 वर्ष हे महिलांसाठी असणार आहे. अशा गोष्टी तर या महत्त्वाच्या आहेतच. हे या ठिकाणी त्यांनी दिलंच आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, नाफिस ज्याला तुम्ही काय म्हणताय तर नॅशनल ॲटोमॅटिक्टेड फिंगरप्रिंट्स आयडेंटिफिकेशन सिस्टीम असं म्हणतात. म्हणजे ही अशा पद्धतीने या फिंगरप्रिंटवरून काय होईल? एखादा गुन्हेगार जो असतो त्याला आयडेंटिफाय करता येणार आहे. ही प्रणाली खालीलपैकी कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? तर ती संस्था आहे बघा, व्यवस्थित लक्षात राहू द्या. संस्थेचं नाव आहे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो. अशा पद्धतीने नॅशनल क्रिमिनल किंवा नॅशनल क्राईम रजिस्टर ब्युरो असं त्याला आपण म्हणतो. NCRB या पद्धतीची ती संस्था आहे. या संस्थेनं ते हे केलंय. आणि अतिशय खतरनाक जे गुन्हे असणार ते एकदम तीव्र स्वरूपाचे, ओके, तर अशा गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी काय केलं जाणार आहे तर हे फिंगरप्रिंट असे केली जाणार आहे. आणि त्या गुन्ह्यामध्ये एखाद्याने कुणी जर गुन्हा केला असेल, एखादा गुन्हेगार निदर्शनास आला, त्याची फिंगरप्रिंट करून घेतली जाणार आणि त्याला 10 अंकी नंबर दिला जाणार आहे. लक्षात आला का? आणि या फिंगरप्रिंटचा जो काय नंबर असणार आहे लक्षात ठेवा तो एकदम म्हणजे युनिक असणार आहे. म्हणजे एकाला दिला तर दुसऱ्याचा सारखा असेल असं नाही, प्रत्येकाचा वेगवेगळा असेल. आणि अशा गुन्हेगारांनी जर उद्या एखादा गुन्हा जर त्यांच्या कार्यक्षेत्रात झाला तर यांची परत एकदा फिंगरप्रिंट केली जाणार आणि ती जर मॅच झाली तर मग समजून घ्यायचं की हाच गुन्हेगार आहे म्हणून असं. आता पुढे बघा, स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट हा जो अहवाल आहे हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केलाय तर युनायटेड नेशनची ती बॉडी आहे ज्याला आपण जागतिक हवामान संघटना म्हणतो. ओके, लक्षात राहू द्या. आणि या संघटनेने काय केलंय तर हे काय क्लायमेट हा शब्द आहे ना, आणि म्हणून क्लायमेटला हवामान म्हणतात. मग जागतिक हवामान संघटनेने हा रिपोर्ट प्रसिद्ध केलेला आहे बरं का, लक्षात राहू द्या. म्हणून याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत या ठिकाणी. आपण पुढे जाऊयात. नंतर पुन्हा बघूयात. बघा, संयुक्त राष्ट्र जे आहे ज्याला युनायटेड नेशन आपण म्हणतो, तर संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार आत्ता हा जो दिलेला अहवाल आहे त्यानुसार कोणते दशक हे आत्तापर्यंत सर्वात उष्म दशक
ठरलेलं आहे? खूप चांगला प्रश्न आहे, हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकेल. आणि सर्वात जास्त तापमान असणारं दशक कोणतं ठरलेलं आहे? तर 2015 ते 2025 म्हणजे अलीकडचंच. याचा अर्थ असा होतोय की उत्तर हे जे तापमान आहे हे तापमान वाढतच जात आहे मित्रांनो. ओके, आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणत्या धर्मात धर्मांतर केल्यास अनुसूचित जाती म्हणजे SC यांचा दर्जा जो आहे तो तात्काळ संपुष्टात येणार आहे? तर तो जो धर्म असणार आहे तो ख्रिश्चन असणार आहे मित्रांनो. ख्रिश्चन धर्मात जर म्हणजे धर्म परिवर्तन केलं तर अशा लोकांना म्हणजे ते SCचं जे कॅन्डिडेट असणार आहे तर अशा लोकांना त्यांच्या सुविधा मिळणार नाही आहेत. फॉर एक्झाम्पल काय, ॲट्रॉसिटी ॲक्ट त्यांना मिळणार नाही आहे. ओके, इथं म्हटलंय बघा की रिलिजियस कॉन्व्हर्जेशन रिझल्ट्स इन लॉस ऑफ शेड्यूल कास्ट सुप्रीम कोर्ट. ओके, असं त्यांना जे म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की SC शेड्यूल कास्टला मिळणाऱ्या ज्या काय सुविधा असणार त्या सुविधा दिल्या जाणार नाहीत. एकदम प्युअरली ते कशामध्ये येणार आहेत तर ते ओपन कॅटेगरीमध्ये येणार आहेत. हे लक्षात राहू द्या. त्यांना कुठल्याही प्रकारचं संरक्षण दिलं जाणार नाही जर ते कॅन्डिडेट SC असेल तर. लक्षात राहू द्या बघा, असं इथे म्हटलेलं आहे. ओके, एकदम क्लिअरली मेन्शन केलंय त्यांनी. अनुसूचित जमाती नाही बरं का, ST साठी नाही, फक्त SC साठी. क्लिअर असं त्यांनी म्हटलंय. आणि हा निर्णय शासनाला का घ्यावा लागला? कारण अलीकडे SC कॅटेगरीचं धर्मांतर जे आहे ते ख्रिश्चन धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. हिंदू धर्म सोडून देत आहेत आणि त्यासाठी इथे अशा पद्धतीचा हा कायदा किंवा सुप्रीम कोर्टाला हे सांगावं लागलं. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. ओके, त्यानंतर एक शेवटचा प्रश्न आपण बघूयात. ओके, बघा इथं काय म्हटलंय तर लुबना काजी चौधरी ही एक मुस्लिम मुलगी आहे आणि लुबना काजी चौधरी यांनी अमेरिकेतील कोणत्या राज्यात पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश म्हणून शपथ घेतली? ही किती महत्त्वाचं आहे बघा. ही देशासाठी आपल्या एकदम म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. हे लक्षात राहू द्या. ही पहिलीच मुलगी आहे आणि जी कोणत्या राज्यामध्ये आता न्यायाधीश म्हणून तिने शपथ घेतली तर न्यू जर्सी नावाचं राज्य आहे, त्या राज्यामध्ये. कळालं तुम्हाला? हा एवढा महत्त्वाचा भाग आहे. अशा प्रकारे आणि कधीही लक्षात ठेवायचं, धार्मिक गोष्टीमध्ये बंद होऊ नका. ओके, धार्मिक तेढ निर्माण करणारे जे नेते आहेत त्या नेत्यांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे. या गोष्टी महत्त्वाच्या. ओके, कोणत्याही धर्माचा व्यक्ती हा वाईट नसतो, हे लक्षात घ्या. कुठलाही एखादा गुन्हा हा धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करू नका, जेणेकरून धार्मिक तेढ निर्माण होईल, देशाचा विकास, देशाची प्रगती या ठिकाणी शून्य होईल आणि आपल्याला प्रशासनामध्ये जायचंय म्हणून याची दक्षता घेतली पाहिजे. ओके, धन्यवाद.